आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकाच कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर सहकार महर्षी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्राचा आज प्रकाशन आहे आणि त्यासाठी प्रवरानगरमध्ये आज मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी होणार आहेत। तसंच प्रवरानगरमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित असून देह वेचावा कारणी असं या आत्मचरित्राचं नाव आहे आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलेलं होतं। तर हे ट्विट मराठीमध्ये होतं, त्यामुळे सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होतं। मी उद्या सकाळी म्हणजे आज 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे। कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील, हे ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं। तर थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर आपण पाहतोय बाळासाहेब विखे पाटलांच्या पुस्तकांचं प्रकाशन सोहळा आज पार पडला जाणार आहे आणि एकाच या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमासाठी सहभागी असतील। तर भाजपचे नेते मंडळी रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते, त्याचबरोबर इतरही काही नेते, प्रवीण दरेकर, हे सगळेजण या कार्यक्रमासाठी प्रवरानगरमध्ये उपस्थित राहणार आहेत। आत्ता आपण मंचावर पाहतोय चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित आहेत। खरं तर शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्नासंदर्भात संपूर्ण देशाला आपल्या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा देणारे पद्मभूषण लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं काही वेळातच प्रकाशन पार पडलं जाणार आहे आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। तर पंतप्रधानांनी काल या संदर्भात मराठीतून एक ट्विटही केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील, हा कार्यक्रम नक्की बघा, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नमस्कार। आदरणीय प्रधानमंत्री जी, आदरणीय केंद्रीय मंत्री, आदरणीय विपक्ष के नेता और सर्व अतिथि गणों का स्वर्गीय डॉक्टर बालासाहेब विखे पाटिल जी की आत्मकथा के विमोचन के अवसर पर विखे पाटिल और प्रवरा परिवार की तरफ से हार्दिक स्वागत है। इस अवसर पर आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी से मैं आग्रह करता हूं कि वे अपने संबोधन के साथ कार्यक्रम का शुभारंभ करें। आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब,
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री मान्य रावसाहेब दानवे साहेब, प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रकांत दादा पाटील, इतर सर्व उपस्थित मान्यवर खासदार महोदय, मान्य आमदार महोदय, सर्व उपस्थित महानुभाव आणि आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकरता या व्हर्च्युअल रॅलीच्या द्वारे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र हो, आज आपल्या परिवाराच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षण आहे. आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक खासदार बंधू भगिनी आणि मित्र हो, आज आपल्या परिवाराच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षण आहे. आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नामविस्तार सोहळ्याच्या करता आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आपल्याला वेळ दिला, आपलं निमंत्रण स्वीकारलं. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्येच आदरणीय पंतप्रधानांनी लोणीला येऊन करण्याचं मान्य केलं होतं, परंतु मार्चमध्ये लॉकडाऊन नंतर तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला आणि आज तो कार्यक्रम होतोय. हे कर्तृत्ववान माणसाच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, त्यासाठीच हा सुवर्ण क्षण असा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. आदरणीय खासदार साहेबांनी संपूर्ण आयुष्य जे रोपटं सहकाराचं पद्मश्री विखे पाटलांनी लावलं आणि त्याचा नंतर जो कायकल्प झाला ते करण्याचं काम, मग तो शेतकरी, शेतमजूर, समाजातील उपेक्षित घटकाला पूर्णपणे संपूर्ण आयुष्य आपलं त्यांनी समर्पित केलं आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी संघर्ष केला आणि आपल्या जीवनाची संपूर्ण वाटचाल या पुस्तकामध्ये त्यांनी आता शब्दबद्ध केलेली आहे. सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही, परिणामाचा कधी त्यांनी विचार केला नाही, पण आपलं तत्व त्यांनी कधी सोडलं नाही. आणि अशा या समाजभूषण कर्तृत्व व्यक्तीचा या ठिकाणी व्यक्तीच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरता आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब येत आहेत. हे आमच्या प्रवरा परिवाराकरता, तमाम या कष्टकऱ्यांकरता हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची त्यांची जी संकल्पना होती, नद्याजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ती पुढे घेऊन जाण्याचं काम युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना विशेष पुढाकार मान्य देवेंद्रजींचा राहिला. खरं म्हणजे त्यांचा सुद्धा मी प्रवरा परिवाराच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. श्रद्धेय भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी काम केलं.
त्यावेळी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे त्यांना संधी मिळाली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. पुन्हा या जुन्या आठवणींना त्या निमित्तानं उजाळा मिळतोय. त्यांचा सुद्धा आपल्या परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. अशा या एक ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं हा समारंभ या ठिकाणी संपन्न होताना अनेक आठवणी समोर घर करून समोर उभ्या आहेत. वेळ अतिशय कमी आहे. आज केंद्रीय मंत्री सानवे साहेब आहेत, चंद्रकांत दादा आहेत, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या निमित्तानं पुनश्च स्वागत करतो. आजचा सोहळा हा अस्मरणीय आहे की ज्यामध्ये मन भरून येतंय. मागाहून पाहिल्यानंतर या आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून जे जे घडलंय ते आज समोर एका चित्रफितीसारख्या समोर चित्र उभं राहत आहे आणि शब्द अपुरे आहेत की त्याचं वर्णन करण्यामध्ये. पण विशेष करून आपल्या समर्पित भावनेनं या देशाला गौरवशाली बनवताना, देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्याकरता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास एका मंत्रानं आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्र्यांनी जे कार्य सुरू केलं, अशा देशाला लाभलेल्या खंबीर नेतृत्वाच्या हस्ते आज खासदार साहेबांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होतंय. हा मला वाटतं प्रवरा परिवाराचा, आदरणीय खासदार साहेबांचा गौरव आहे असं म्हणा हरकत नाही. मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. अंत में फिर एक बार यही कहूंगा कि हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं शुक्रिया अदा करता हूं कि अपने व्यस्त समय में उन्होंने वक्त निकालकर इस पुस्तक विमोचन समारोह में वे सम्मिलित हुए. अपने आत्मकथा का विमोचन आदरणीय प्रधानमंत्री के हाथ से होना चाहिए, ये मेरे पिता की इच्छा थी, आज वो पूरी हो गई है. ये परिवार के लिए और महाराष्ट्र के लिए गौरवपूर्ण बात है. पुनः तहे दिल से आदरणीय प्रधानमंत्री जी का और सभी महानुभाव का मैं स्वागत करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मैं महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत पाटिल जी से अनुरोध करता हूं कि वह अपना मनोगत व्यक्त करें. माननीय चंद्रकांत दादा पाटिल जी. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील ज्यांना सर्वजण आदराने खासदार साहेब म्हणायचो, त्यांना अनेकांनी आग्रह धरला की तुमच्या यशस्वी जीवनावर तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे, आत्मचरित्र लिहिलं पाहिजे. त्या पुस्तकाचं, आत्मचरित्राचं खरं म्हणजे त्यांच्या हयातीतच प्रकाशन व्हायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ते आपल्यातून गेले. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज होतंय. त्या कार्यक्रमाला या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटीलजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला आणि व्हर्च्युअली उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमामध्ये बोलायचं असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मला मुद्दाम मी आग्रह धरला की हे पुस्तक मला आधी वाचायला मिळालं पाहिजे. नॉर्मली इतकं मोठं पुस्तक वाचलं जात नाही, बराच काळ आपण ते वाचण्यात घालवतो, पण आज ह्या ठिकाणी यायचंय म्हणून मी ते संपूर्ण वाचलं. आणि ते या ठिकाणी यायचंय या दृष्टीने वाचण्यापेक्षाही वाचता वाचता असं लक्षात आलं की हे संपूर्णच आपण उठलं पाहिजे. एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेला माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नवीन नवीन उपायांची योजना स्वतः करतो आणि शासनाला ते करायला भाग पडतो. याचा एक मोठा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. ते 8 वेळा खासदार होते, केंद्रामध्ये मंत्री होते, हा झाला त्यांचा राजकीय परिचय. पण हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं
की राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन पद्धती सुरू झाली की राजकारणामध्ये नव्याने यायचं आणि लगेच काही ना काही जबाबदारीचा आग्रह धरायचा आणि कुठल्याही प्रकारचा अशा ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या चरित्राचा त्यांच्या जीवनाचा अभ्यास न करता आपल्याला जमेल तसं राजकीय काम करायचं. मला असं वाटतं की बाळासाहेबांसारख्या खासदारसाहेबांसारख्या अनेकांची पुस्तकं वाचल्यानंतर त्यांनी काय प्रकाराने आपल्या मनातली स्वप्न व्यवहारात उतरवली. साखर कारखाना असेल, शिक्षण संस्था असेल, हॉस्पिटल असेल, या तर गोष्टी आहेतच, पण केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण जगतो त्या शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड मिळालं पाहिजे, कांद्याची आयात थांबली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दुधाचं प्रमाण वाढत चाललंय तर त्याला भाव मिळायचा असेल तर आयात दुधाला 35% आयात असला पाहिजे की जेणेकरून ते दूध महाग मिळेल आणि माझ्या देशातल्या नागरिकाचं दूध, शेतकऱ्याचं दूध हे मार्केटमध्ये विकलं जाईल. असं सारखा त्या शेतकऱ्याच्या सुखाचा विचार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा विशेषतः मोठा प्रश्न आहे. एक आत्ताचे मुख्यमंत्री समोर आहेत, एक माजी मुख्यमंत्री माझ्या मागे बसलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जिरायती आणि कोरडवाहू शेतीवर आपण उपाय काढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले शेतकरी आपण सुखी करू शकणार नाही. खासदार साहेबांनी हे वेळीच ओळखलं आणि त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न शासन दरबारी केले. आपली सगळी प्रतिष्ठा त्यासाठी वापरली. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या नगर जिल्ह्यामध्ये होऊन गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव झाला आणि आज हे पुस्तक प्रकाशित होताना त्यांना विनम्र आदरांजली वाहताना मी त्यांच्याबद्दल ऋण करतो की जे नवोदित तरुण, अगदी त्यांच्या नातवासहित जे नवोदित तरुण राजकारणामध्ये येत आहेत त्यांच्यासाठी एक दिशादर्शन करणारं पुस्तक हे ठरेल असा मला नक्की विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा माननीय नरेंद्रजींना नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद सर. अब मैं महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान विपक्ष के नेता माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस जी से विनती करता हूं कि वे अपने विचारों को हमारे सामने रखें. आजच्या या समारंभामध्ये आपल्यासोबत उपस्थित भारताचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय रावसाहेब पाटील दानवे, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखेजी, मंचावर उपस्थित सर्व मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, संपूर्ण या प्रवरा परिवाराचे सदस्य, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर एक अत्यंत महत्वाचं आणि आपल्या सर्वांना दिशा देईल अशा प्रकारचा ग्रंथ, त्याचं प्रकाशन आज आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे देशामध्ये अनेक लोक खासदार होतात, काम करतात. प्रत्येक खासदार हा कधीतरी माजी खासदार होतो, पण देशातलं एकमेव उदाहरण बाळासाहेबांचं असेल की ते लोकांच्या मनामध्ये आजन्म खासदार त्या ठिकाणी राहिले आणि आजही त्यांचा उल्लेख हा खासदार साहेब म्हणूनच होतो. या ग्रंथाचं खरं म्हणजे 713 पानाचा ग्रंथ आहे आणि 7 मिनिटांमध्ये त्याचं वर्णन करणं कठीण आहे. पण मी असं म्हणेन की हे आत्मचरित्र नाही, तर शेती, सहकार, सिंचन यासोबत राजकारण आणि मानवी जीवन मूल्य या सगळ्यांवर
अतिशय उत्तम प्रकाश टाकणारं, अतिशय सुंदर दिशा दाखवणारं, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना त्याचं शिक्षण देणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे माझं मत आहे. या संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये अगदी बालपणापासनं तर शेवटच्या काळापर्यंत वेगवेगळे पैलू त्या ठिकाणी आले आहेत. म्हणजे अगदी कशा प्रकारे संपूर्ण गावाने नवस धरला आणि त्या नवसातनं प्राप्त झालेला किंवा त्या आशीर्वादातनं प्राप्त झालेले सुपुत्र आणि त्यांनी कशा प्रकारे त्यानंतर समाजाला आपल्याला वाहून घेतलं हे आपल्याला या संपूर्ण चरित्रातनं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण हे करत असताना आपल्या गरिबीचा विसर त्यांनी कधी पडू दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ते असं म्हणतात की 1962 साली ज्यावेळेस ते पहिल्यांदा निवडून आले, त्यांचा सत्कार ठेवण्यात आला. त्या सत्कारामध्ये त्यांच्या वडिलांनी, पद्मश्री साहेबांनी त्या ठिकाणी भाषण करताना जनतेला सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की कृपा करून आपल्या जवळचा, दूरचा, नातेवाईक, मित्र, संबंधी अशा कोणाचंही चुकीचं काम करू नका आणि अशा कोणामध्ये भेदभाव ठेवू नका आणि जन्मभर भेदभाव रहित राजकारण करण्याचं काम हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी केलं. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, पाण्याचे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की सिंचनाचे जर योग्य प्रकारे जलसंधारणाचे प्रयोग केले तर दुष्काळात मुक्ती आपल्याला मिळू शकते. आणि मग त्या दुष्काळ मुक्तीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ज्यावेळी एकदा लोकसभेमध्ये दुष्काळी प्रदेशाबद्दल ते बोलत होते त्यावेळी अटलजींनी म्हटलं दुष्काळी प्रदेश काय आहे. ते मराठी प्रश्न वाक्य त्या ठिकाणी वापरत होते. त्यावेळेस यशवंतरावनी सांगितलं की प्रदेश म्हणजे भाग. खरं म्हणजे अटलजींना पूर्णपणे त्या ठिकाणी मराठी समजायचं पण ते गमतीने म्हणाले. आणि त्यानंतर ज्यावेळेस खासदार साहेबांचं संपूर्ण भाषण त्या ठिकाणी ऐकलं त्यावेळी अटलजींनी त्यांना बोलवून आणि हे सांगितलं की अतिशय सुंदर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बोलला आहात आणि नक्कीच यातनं दुष्काळ मुक्तीचा रस्ता काय हा आपल्याला सापडू शकतो. आणि मला असं वाटतं की तेच पुढे काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खासदार साहेबांनी हातामध्ये घेतलं. आणि म्हणून पहिल्यांदा पाणी परिषद ज्यावेळेस त्यांनी बोलवली त्या पाणी परिषदेमध्ये 1970 साली सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं, विविध पक्षाच्या लोकांना एकत्रित केलं. त्यातनं त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही नेमकं काय करताय, पक्षविरोधी कारवाई करतात का, सगळ्या पक्षाची लोक एका मंचावर का आणतात. पण त्यांनी सांगितलं पाणी हे कुठल्या पक्षाचं नाही, जातीचं नाही, धर्माचं नाही, हे संपूर्ण मानवतेचं आहे आणि दुष्काळ मुक्तीचा संकल्प आहे. आणि म्हणून पाणी परिषदेच्या माध्यमातनं विभागाला मी दुष्काळातनं मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातनं पाणी परिषदेची संकल्पना मांडून मोठ्या प्रमाणात पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला कशा प्रकारे उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणता येईल, गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल आणि त्यातनं महाराष्ट्र कसा दुष्काळ मुक्त करता येईल ही संकल्पना पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती खासदार साहेबांनी त्या ठिकाणी मांडली. आणि त्या संकल्पनेतनं मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा त्यांनी या ठिकाणी दिली. आणि मला आनंद वाटतो की पुण्याला एकदा मी मुख्यमंत्री असताना खासदार साहेबांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर करवलं आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये कशा प्रकारे या पाण्याचं नियोजन करता येईल या संदर्भातली सगळी बाब आमच्या लक्षात आणून दिली. आणि त्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेऊन त्या काळामध्ये पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे कशा प्रकारे गोदावरी खोऱ्यात आणून महाराष्ट्रातला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करता येईल या संदर्भातला निर्णय घेतला. त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण केली. मला विश्वास आहे आताचं सरकार देखील ती कारवाई पुढे नेईल आणि खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी आपण हा उत्तर महाराष्ट्राचा आमचा नगर जिल्हा असेल किंवा आसपासचे जिल्हे असतील आणि विशेषतः गोदावरी खोऱ्यातला आमचा संपूर्ण मराठवाडा असेल हा दुष्काळमुक्त ज्या दिवशी करू त्याच दिवशी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं स्वप्न हे पूर्ण होईल. आणि मला विश्वास आहे की आता त्याकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. खरं म्हणजे इतके वेगवेगळ्या गोष्टी या आत्मचरित्रातनं आपल्याला वाचायला मिळतात.
पण त्या संदर्भात आता या ठिकाणी अधिक न बोलता मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं एक मोठा ग्रंथ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. ही ग्रंथ संपदा सर्वांनी संपादित करावी, ती जरूर वाचावी आणि त्यातनं आपल्या जीवनाचं मार्ग देखील या ठिकाणी आपल्याला सापडेल हा विश्वास मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आदरणीय राधाकृष्णजी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं आणि त्यासोबत आदरणीय माननीय पंतप्रधान महोदयांचे देखील आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला स्वीकृती दिली. ती आधीच दिली होती, खरं म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रम होणार होता, पण आता या संपूर्ण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला व्हर्च्युअल कार्यक्रम घ्यावा लागतोय, पण त्याला देखील ते उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अब मैं मातोश्री से ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे साहब से विनती करता हूं कि वे स्वर्गीय पद्म भूषण डॉक्टर बाला साहेब विखे पाटिल जी से जुड़े हुए अपने अनुभवों को हमारे सम्मुख प्रकट करें. माननीय मुख्यमंत्री जी. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी, या कर्तबगार घराण्याची सुजे माझ्यासमोर दिसत आहेत आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि बांधवांनो आणि भगिनींनो, राधाकृष्णजी, पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो कारण आपण आलात आणि अगत्याने मला आमंत्रित केलं. मी आज मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाहीये. मी त्यावेळेचे जे काही आपले ऋणानुबंध होते आणि आजही आहेत, नाही याच्यातला भाग नाही, जो उल्लेख आता सुजेने केला की मातोश्रीवरनं मी जॉईन झालोय, मला त्यावेळेला मातोश्रीवरती येणारे बाळासाहेब विखे आठवले. एक साधी छोटी मूर्ती, साधी राणी, आणि आता बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते जणू काही आता माझ्या समोर येत असंच दिसतंय. एक छोटी आठवण. त्यावेळेचा सगळा काळ हा भारावलेला होता. केंद्रात आपलं सरकार आलं होतं, अटलजी पंतप्रधान होते, बाळासाहेब विखेंसारखा एक खंदा लढवय्या, एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा. बघा कशी गंमत आहे, मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व उत्तुंग, हे असं अभावाने दिसतं. आपण म्हणतो ना, मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी. तर तेव्हा एक कार्यक्रम होता आणि असं काय नाही की बाळासाहेबांना कोणी ओळखत नव्हतं. त्या कार्यक्रमात साहजिकच आहे, आम्ही सगळेजण उपस्थित होतो. शिवसेना प्रमुखांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठाच्या आजूबाजूला एकमेकाला निरोप देताना जरा थांबतो आणि आपण बोलत असतो. सगळे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संबंधित जे शिवसेनेची लोक होती ती आजूबाजूला माझ्या होती. आम्ही बोलत होतो. तेवढ्यामध्ये बाळासाहेब एक त्या गर्दीतनं व्यासपीठावरनं उतरून आले माझ्यासमोर उभं राहिले. आम्ही बोलत होतो. सगळेच जण, कोणी त्यांना ओळखत नव्हते अशातला भाग नव्हता, आदराने आणि एका वेगळ्या कौतुकाने बघत होते. आणि त्यांच्या ते लक्षात आलं बाळासाहेबांच्या. त्यांनी त्यांच्याकडे वळून विचारलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण भाजीवाला आला आणि उद्धवजींशी बोलतोय. तर मी बाळासाहेब विखे पाटील. तर सगळेजण अवाक झाले. तुला साहेब, पाटील साहेब, तसं नाही, आम्ही बघत होतो, आपण आपल्याला कधी भेटलो नव्हतो. हे सांगण्याचं कारण काय की हे जे घराणं आहे हे अडचणींशी नुसता सामना करत नाही पुढे आलेलं, जिद्दीने, मेहनतीने अडचणीवरती मात करत पुढे आलेलं आहे. परिस्थितीचा सामना सगळे करत असतात. अनेकांना देह वेचावा कारणी हे मनात वाटत असतं, पण खरंच किती जण तो वेचतात हा मोठा प्रश्न आहे. काय करणार, करायचं होतं पण अमुक अमुक होतं ना, काय करणार, ह्या गोष्टी करायच्या होत्या पण आमच्या गावात हेच नव्हतं ना. म्हणजे ही कारणं खूप असतात. म्हणजे देह वेचावा कारणी आणि देह न वेचावा यासाठी सुद्धा कारणं अनेक असतात. तर ती कारणांची संख्या खूप मोठी असते, पण कोणत्या कारणासाठी आपण देह वेचतो आहोत तो बघितल्यानंतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंग का ते आपल्या लक्षामध्ये येतं. परिस्थितीची सामना करत जिद्दीने, मेहनतीने, चिकाटीने हा माणूस, आणि म्हणजे स्वर्गीय मोठे विखे पाटील साहेब, पद्मश्री विखे पाटील साहेब, तिथपासून ही जी परंपरा सुरू झाली ती आताही पुढे जाते. या पुस्तकाचा उल्लेख नेमका कसा करायचा हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण आत्मचरित्र अनेक जण लिहित असतात. त्या आत्मचरित्रामध्ये स्वतःला आलेले अनुभव यापेक्षा त्यांना काय अनुभव यायला हवे होते
त्याच्यावरती तशा पद्धतीने ते थोडंसं नाही म्हटलं तरी स्वप्नरंजन असतं. पण हे पुस्तक मी चाललं आणि चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक जण मी ज्याचा उल्लेख करत होतो तो परिस्थितीची शिकार बनतात. पण या घराण्याने तसं होऊ दिलं नाही. परिस्थिती आपल्या मताप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे मेहनतीने ती बदलवली, परिस्थिती बदलवली. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं चालताना मी बघत होतो की काही काही गोष्टी ह्या अशा आहेत की अनेक वेळेला एक सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळतं, अमुक अमुक करायचंय, नाही सरकारी आराखडा असा आहे, सरकारी नकाशा असा आहे, ह्याच्यात बदल करणं शक्य नाहीये. का नाही करता येणार? का हे काम करतोय? या कामाचा उद्देश काय आहे? नाही त्याच्यात मग अमुक केलं तर खर्च वाढेल. आणि त्याच्याबद्दल या पुस्तकात बाळासाहेबांनी एक हे लिहिलेले आठवण की ओढ्यावरचा पूल. आता देवेंद्रजी आपण म्हणालात की त्या पाणी सगळं जे कसं वळवायचं काय करायचंय, पण त्याची सुरुवात कशी झाली? ओढ्यावरती पूल बांधायचा आहे. मग तेही बाळासाहेब बारकाईने बघत काटकोनात बांधायचं, त्रिकोणात बांधायचंय आणि त्याच्यात काही बदल सुचवायचे. मग बदल सुचवले की सरकारी अधिकारी म्हणायचे आराखड्यात बदल करायला पाहिजे, खर्च वाढेल. तर ते म्हणायचे अरे खर्च वाढेल ठीक आहे, पण असंच्या असं केलं तर पाणी थांबेल तरी का? म्हणजे अनेकदा असं होतं कशाचा काही प्रश्न नसतो, कोण त्याच्यामध्ये ते आराखडे बनवतं, त्याच्यात ते कोण डिझाईन करतं, खर्च कोण काढतं, कारण काही वेगळं असतं आणि मग अशी कामं जे दणादण होतात, नारळ फुटतात, समारंभ होतात, पण मूळ कारण जे असतं ते साधलंच जात नाही. तर ह्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये मला मी चाललंय पुस्तक वाचायचं आहेच, वाचायचं आहे मला. परंतु परिस्थितीत बदल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन की मोठ्या विखे पाटील साहेबांनी साखर कारखाना कसा केला, सहकारी चळवळ कशी उभारली, कसे ते स्वतःची भाकरी घेऊन फिरत होते, शेतकऱ्याच्या घरात राहत होते, मग ते भाग भांडवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या बघितल्यानंतर काय ही लोक होती, कशी आणि मेहनतीने. म्हणजे आता आपण मराठवाड्यातला दुष्काळ दूर करायचा आहे, पण त्यावेळेला हा सगळा व्यवस्थेचा जो दुष्काळ होता तो त्यांनी कसा दूर केला, त्याच्यावरती प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून कसं सगळं आपल्याप्रमाणे म्हणजे भूताच्या माळावरती कसं नंदनवन त्यांनी फुलवलं. या सगळ्या नाही म्हटलं तरी अशक्यप्राय वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत, खरंच थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग मोठ्या विखे पाटील साहेबांची त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची जी संस्था असते, अनेक जण असतात की त्यांना असं वाटतं की शेतकऱ्याची संस्था म्हणजे एक लुटीचं कुरण आहे. तसं नाहीये. तर शेतकऱ्याची संस्था ही काचेचं भांड आहे आणि आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. खरा मालक हा तो सभासद आहे. एक तर मोठ्या विखे पाटील साहेबांबद्दल असं म्हटलं जातं की ते अत्यंत काटकसरी होते, कंजूस नाही, काटकसरी. म्हणजे आवश्यक असेल तेथे आणि आवश्यक तेवढाच खर्च करायचा आणि कोणताही असा निर्णय जो सभासदांच्या हिताला बाधा येईल असं ते घेत नसत. आणि म्हणून कारभार करायचा तो काटेकोरपणे करायचा. त्यावेळेला परिस्थिती अशी होती, जे सुरुवातीला म्हणजे आता सुद्धा विखे पाटील साहेबांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. कपडे कसे होते, काय कसे होते, दाढी सुद्धा कशी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा माणूस शेवटपर्यंत असाच राहिला. पण त्याचं कारण जे आहे, त्यांनी ते जे काही तेव्हा पाहिलं, मी नुसतं भोगलं नाही म्हणत, पाहिलं आणि त्याची जाणीव ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. म्हणजे तेव्हा घरामध्ये साबण नव्हता, गावात साबण नव्हता, ओढ्यावरती जायचं, तलावात जायचं, अंगाला चिखल लावून साबणाच्या ऐवजी चिखल. म्हणजे आता मला टीव्हीवरती बघितलं तर किती वेगवेगळ्या प्रकारचे साबण दिसतात, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या वेस्टर्नमध्ये गुंडाळलेले. आता तेव्हा चिखल, त्या चिखलाची जाहिरात कशी करणार, पण तो चिखल लावायचा अंगाला, कपडे पण तसे आपटून धोपटून धुवायचे आणि ते झालं की झालं स्वच्छ. ह्या अशा परिस्थितीतून वीज करी गावात आली. पण हे सगळं बघत असताना भोगत नुसतं भोगत नाही तर बघत त्यांनी स्वतःचं आयुष्य नाही तर जनतेचं आयुष्य हे बदललं पाहिजे. शेतकरी माझा, कष्टकरी माझा हा राब राबतो आहे, त्याला या परिस्थितीतून बाहेर काढलंच पाहिजे. नुसतं काढलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे ही भाषणं आणि पुस्तकं नाही लिहित बसले, तर आधी ते झटले, आधी केले, मग सांगितले. आधी त्यांनी केलं आणि मग पुस्तक लिहिलं. नाही तर पुस्तक वाचून हे कसं करावं, त्याचे 10 मार्ग, यशाचे सोपे मार्ग, अशा पद्धतीत नाही गेले. त्यांनी तो मार्ग स्वतः मार्गक्रमण केलं, मार्ग तपासून पाहिला आणि मग ते पुस्तकात त्यांनी लिखाण करून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ह्या घराण्याबद्दल माझ्या मनात नक्कीच प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि त्यावेळेला विखे पाटील साहेब जेव्हा घरी यायचे, बाळासाहेब म्हणजे शिवसेना प्रमुख आणि त्यांची चर्चा चालायची. एक तर मूळचं हे घराणं काँग्रेसचं, इंदिरानिष्ठ, आणीबाणीचे समर्थक, आणि असा माणूस आपल्या पक्षात कसा घ्यायचा, पक्षाचं काय होणार, हा विचार शिवसेना प्रमुखाने नव्हता केला. त्यांनी मी तर थोडंसं असं म्हणेन की
त्याला कुंदणात बसवलं, मंत्रिपदाचा मान दिला. कारण माझ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं हे जे काही ज्ञान आहे, अनुभव आहे, त्याचा उपयोग माझ्या हिंदुस्थानला व्हायला पाहिजे, देशाला व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी तो विचार केला. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन म्हणजे आज सुद्धा मी जे आलेलो आहे ते ह्या एका आपुलकीने, प्रेमाने आणि मोठेपणाचं कौतुक करण्या एवढा मी काय मोठा नाही, पण त्यातून काहीतरी घ्यावं ह्या उद्देशाने मी आलेलो आहे. मला असं वाटतं परिस्थिती बदलली, विचार तेच राहिले आणि राहणी पण तीच राहिली. हे वैशिष्ट्य आहे ह्या पुस्तकाचं. मी म्हणेन सार जर काढायचं झालं तर ठरवलं एकदा, मेहनत करायची, जिद्द आहे, इच्छाशक्ती आहे, नक्की काय करायचं हे आपल्या समोर आहे, तर ते केल्यानंतर आपण नक्की आणि नक्की त्याच्यात बदल घडू शकतो. पण ते बदलत असताना परिस्थिती बदला, स्वतःला बदलू नका. आपले विचार तेच ठेवा, राहणीमान तीच ठेवा. गोरगरिबांसाठी देह वेचावा कारणी हे एकदा ठरवल्यानंतर मला नाही वाटत पुढे काय करावं हा प्रश्न कोणाला पडेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा राधाकृष्णजी आपल्याला धन्यवाद देतो. जर तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं नसतं तर मी मात्र आपल्यावरती नक्की रागावलो असतो, पण तुम्ही मला बोलवलं, जुन्या आठवणींना एक उजाळा दिला. हे ऋणानुबंध आपण पक्ष विक्ष हे सगळं बाजूला राहू द्या, ते तर चालत राहील, पण आपण हे ऋणानुबंध दोन घराण्याचे असेच जपत जपत पुढे जाऊ. आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी अर्धवट असतील, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे जे काय करता येणं शक्य असेल ते सगळे एकत्र मिळून करू आणि करूया. मोदीजींचे आशीर्वाद आहेतच, माननीय पंतप्रधानांचे आशीर्वाद आहेतच. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अब मैं माननीय प्रधानमंत्री जी से सादर अनुरोध करता हूं कि वह अपने कर कमलों द्वारा लोक नेते पद्म भूषण डॉक्टर बाला साहेब विखे पाटिल जी की आत्मकथा का विमोचन करें. अब मैं प्रधानमंत्री जी से विनती करता हूं कि वह डॉक्टर बाला साहेब विखे पाटिल जी के सम्मान में प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था का नाम विस्तार घोषित करके कार्यक्रम को यादगार बनाएं. आदरणीय प्रधानमंत्री जी. शुभ अवसर पर अपने अभिभाषण से हम सभी को कृतार्थ करें. आदरणीय प्रधानमंत्री जी. महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, श्री चंद्रकांत पाटिल जी, श्री राधाकृष्ण पाटिल जी, सुजय विखे पाटिल जी, कार्यक्रम में उपस्थित अन्य जनप्रतिनिधिगण, सभी मेरे किसान साथी, देवियों और सज्जनों, छत्रपती शिवाजी महाराज तसेच वीर वीरांगणा व कर्मयोग्यांची भूमी असलेला महाराष्ट्रास मी वंदन करतो. मैं राधाकृष्ण विखे पाटिल जी, उनके परिवार और अहमदनगर के सभी साथियों का हृदय से बहुत आभारी हूं, जिन्होंने मुझे इस पुण्य अवसर से जुड़ने के लिए आमंत्रित किया. पहले तो वहां आना तय हुआ था, आप सबके बीच इस अवसर में शरीक होना था, लेकिन कोरोना के कारण आज वर्चुअली इस कार्यक्रम को करना पड़ रहा है. साथियों, डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी के आत्मकथा का विमोचन आज भले हुआ हो, लेकिन उनके जीवन की कथाएं आपको महाराष्ट्र के हर क्षेत्र में मिलेगी. मैंने भी ये नजदीक से देखा है कि कैसे डॉक्टर विट्ठलराव विखे पाटिल जी के पद चिन्हों पर चलते हुए
बाला साहब विखे पाटिल ने महाराष्ट्र के विकास के लिए खुद को समर्पित कर दिया था। गांव, गरीब, किसान, इसका जीवन आसान बनाना, उनके दुख, उनकी तकलीफ कम करना विखे पाटिल जी के जीवन का मूल मंत्र रहा है। अपनी आत्मकथा में भी उन्होंने लिखा है, मी स्वतः सत्तेपासून वा राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही, मात्र समाजासाठीच राजकारण आणि सत्ता हे पथ्य भी कायम सांभाळलं। राजकारण करताना माझ्या सतत समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर राहिला। उन्होंने सत्ता और राजनीति के जरिए हमेशा समाज की भलाई का प्रयास किया। उन्होंने हमेशा इसी बात पर बल दिया कि राजनीति को समाज के सार्थक बदलाव का माध्यम कैसे बनाया जाए, गांव और गरीब की समस्याओं का समाधान कैसे हो। बाला साहब विखे पाटिल जी की यही सोच उन्हें दूसरों से अलग करती थी। यही वजह है कि आज भी उनका हर पार्टी, हर दल में बहुत सम्मान है। और यही बात अभी उद्धव जी ने भी बताई, देवेंद्र जी ने बताई, चंद्रकांत जी ने बताई। गांव गरीब के विकास के लिए, शिक्षा के लिए उनका योगदान हो, महाराष्ट्र में कोऑपरेटिव की सफलता का उनका प्रयास हो, ये आने वाली पीढ़ियों को हमेशा प्रेरणा देगा। और इसलिए बाला साहब विखे पाटिल जी के जीवन पर ये किताब हमारे लिए भी, समाज जीवन में काम करने की इच्छा रखने वाली युवा पीढ़ी के लिए बहुत महत्वपूर्ण है। साथियों, डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी ने गांव, गरीब और किसान के दुख को, उसके दर्द को नजदीक से देखा, समझा, अनुभव किया। इसलिए वो किसानों को एक साथ लाए, उन्हें सहकार से जोड़ा। ये उन्हीं का प्रयास है कि जो इलाका कभी अभाव में जीने को मजबूर था, आज उसकी तस्वीर बदल गई है। सहकारिता के महत्व पर उन्होंने लिखा है कि सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे। सेक्युलरिझम की उनकी व्याख्या है, हे निधर्मी चळवळ आहे। ती कुठल्या जातीची किंवा धर्माची बटीक नाही। आतापर्यंत सगळ्या समाजाला जाती नाही प्रतिनिधित्व दिले आहे। यानी सहकारिता अभियान सच्चे अर्थों में निष्पक्ष होता है। इसका किसी भी जाति और पंथ से कोई सरोकार नहीं होता। इसमें समाज के सभी वर्गों का प्रतिनिधित्व होता है। एक प्रकार से उनके लिए सहकारिता सबके साथ से सबके कल्याण का सही मार्ग थी। सिर्फ महाराष्ट्र ही नहीं, अटल जी की सरकार में मंत्री रहते हुए उन्होंने देश के अनेक क्षेत्रों में सहकारिता को बढ़ावा दिया, उसके लिए प्रयास किया। ऐसे में उनके आत्मचरित्र के लिए देह वेचावा कारणी, देह वेचावा कारणी, ये नाम बहुत ही प्रासंगिक है, बिल्कुल सटीक है। संत तुकाराम जी महाराज जी
इनकी इन पंक्तियों में बाला साहब विखे पाटिल जी के जीवन का सार है। साथियों, जब देश में ग्रामीण शिक्षा की उतनी चर्चा भी नहीं होती थी, तब प्रवरा रूरल एजुकेशन सोसाइटी के माध्यम से उन्होंने गांवों के युवाओं को प्रोत्साहित करने का काम किया। इस सोसाइटी के माध्यम से गांव के युवाओं के शिक्षा और कौशल विकास को लेकर गांव में चेतना जगाने के लिए उन्होंने जो काम किया वो हम भली भांति जानते हैं। ऐसे में आज से प्रवरा रूरल एजुकेशन सोसाइटी के साथ भी बाला साहब का नाम जुड़ना उतना ही उचित है। वो गांव में खेती में शिक्षा का महत्व समझते थे। उन्होंने अपनी आत्मकथा में लिखा है, शेतीच कौशल्य असल्यामुळे शिवाय सुशिक्षित माणूस ही सहज शेती करू शकत नाही। खरं तर शेतीला एंटरप्राइज का म्हणत नाहीत, यानी व्यक्ति कितना ही पढ़ा लिखा क्यों न हो, अगर उसमें खेती का कौशल नहीं हो तो वो कभी खेती नहीं कर पाएगा। जब ऐसी बात है तो हमें खेती को एंटरप्राइज क्यों नहीं कहते? साथियों, बाला साहब विखे पाटिल जी के मन में ये प्रश्न ऐसे ही नहीं आया। जमीन पर दशकों तक उन्होंने जो अनुभव किया उसके आधार पर उन्होंने ये बात कही। बाला साहब विखे पाटिल जी के इस सवाल का उत्तर आज के ऐतिहासिक कृषि सुधारों में भी है। आज खेती को, किसान को अन्नदाता की भूमिका से आगे बढ़ाते हुए उसको उद्यमी बनाने, एंटरप्रेन्योरशिप की तरफ ले जाने के लिए अवसर तैयार किए जा रहे हैं। चीनी में जो चमत्कार महाराष्ट्र में हुआ, जो क्रांति, श्वेत क्रांति, दूध की क्रांति गुजरात में हुई, जो बदलाव गेहूं हरियाणा और पंजाब में भी किया, लोकल इकोनॉमी, लोकल एंटरप्राइज के यही मॉडल देश को आगे लेकर जाएंगे। साथियों, आजादी के बाद एक ऐसा भी दौर आया जब देश के पास पेट भरने को भी पर्याप्त अन्न नहीं था। उस परिस्थिति में सरकार की प्राथमिकता थी कि कैसे फसल की प्रोडक्टिविटी बढ़े। इसलिए सारा ध्यान बस उसी पर था कि किसान क्या फसल पैदा करे, अधिक फसल कैसे पैदा करें, कितना पैदा करें। हमारे किसानों ने भी अपना पसीना बहाया, जी तोड़ मेहनत की और देश की जरूरत को उससे भी अधिक फसल पैदा करके पूरा किया। लेकिन प्रोडक्टिविटी की इस चिंता में सरकारों का, नीतियों का ध्यान किसान की प्रॉफिटेबिलिटी पर गया ही नहीं। किसान की आमदनी लोग भूल ही गए। लेकिन पहली बार अभी सोच को बदला गया है। देश ने पहली बार किसान की आय की चिंता की है, उसकी आय बढ़ाने के लिए निरंतर प्रयास किया है। चाहे वो एमएसपी को लागू करने, एमएसपी को बढ़ाने का फैसला हो, यूरिया की नीम कोटिंग हो, बेहतर फसल बीमा हो, सरकार ने किसानों की हर छोटी छोटी दिक्कतों को दूर करने का प्रयास किया है। पीएम किसान सम्मान निधि योजना से किसानों को छोटे छोटे खर्चे के लिए
दूसरों के पास जाने की मजबूरी से मुक्ति दिलाई है। इस योजना के तहत 1 लाख करोड़ रुपए सीधे किसानों के बैंक खातों में ट्रांसफर किए जा चुके हैं। कोई बिचौलिया नहीं। इतना ही नहीं, कोल्ड चेन्स, मेगा फूड पार्क्स और एग्रो प्रोसेसिंग इंफ्रास्ट्रक्चर पर भी अभूतपूर्व काम हुआ है। गांव के हाटों से लेकर के बड़ी मंडियों के आधुनिकीकरण से भी किसानों को लाभ होने वाला है। साथियों, बाला साहब विखे पाटिल जी कहते थे, शेती निसर्गाधारित केली जात होती, हे ज्ञान आज सांभाळून ठेवलं पाहिजे, तसेच नव्या आणि जुनाच्या मेळ तळी घातला पाहिजे। यानी पहले के समय खेतीबाड़ी प्राकृतिक स्थितियों को ध्यान में रखते हुए की जाती थी। पहले के उस ज्ञान को हमें संरक्षित रखना चाहिए। कृषि में नए और पुराने तौर तरीकों का मेल करना बहुत जरूरी है। नए और पुराने तौर तरीकों के मेल का बहुत सटीक उदाहरण है गन्ने की फसल, शुगर केन। अहमदनगर, पुणे और आसपास के क्षेत्र में तो ये और महत्वपूर्ण है। अब गन्ने से चीनी के साथ साथ इथेनॉल निकालने के लिए भी उद्योग लगाए जा रहे हैं। महाराष्ट्र में भी 100 के करीब ऐसे उद्योग चल रहे हैं और दर्जनों नए उद्योगों को जरूरी मदद की स्वीकृति भी मिल चुकी है। जैसे जैसे पेट्रोल में इथेनॉल की ब्लेंडिंग की क्षमता बढ़ेगी, वैसे वैसे तेल का जो पैसा बाहर जा रहा है वो किसानों की जेब में आया करेगा। साथियों, डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी महाराष्ट्र के गांवों की एक और समस्या के समाधान को लेकर हमेशा प्रयासरत रहे और जिसका भी विस्तार से वर्णन देवेंद्र जी ने अपने भाषण में किया। ये समस्या है पीने और सिंचाई के पानी की दिक्कत। महाराष्ट्र में पानी परिषदों के माध्यम से उन्होंने इस दिशा में एक जन आंदोलन खड़ा करने की कोशिश की थी। आज हम संतोष के साथ कह सकते हैं कि साल 2014 के बाद ऐसे प्रयासों को अभूतपूर्व बल दिया गया है और देवेंद्र जी की सरकार की तो पहचान ही इस पानी के काम के कारण गांव-गांव, घर-घर तक पहुंची हुई है। प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत महाराष्ट्र में बरसों से लटकी 26 परियोजनाओं को पूरा करने के लिए तेजी से काम किया गया। इनमें से 9 योजनाएं अब तक पूरी हो चुकी हैं। इनके पूरा होने से करीब करीब 5 लाख हेक्टेयर जमीन को सिंचाई की सुविधा मिली है। इसी तरह जुलाई 2018 में महाराष्ट्र की छोटी बड़ी 90 और सिंचाई परियोजनाओं पर काम शुरू किया गया था। अगले 2-3 साल में जब इन पर काम पूरा होगा तो करीब 4 लाख हेक्टेयर जमीन सिंचाई की सुविधा से जुड़ेगी। राज्य के 13 जिले ऐसे भी हैं जहां भूजल स्तर काफी कम है। इन जिलों में अटल भूजल योजना चलाई जा रही है। साथियों, सिर्फ सिंचाई ही नहीं, गांवों के हर परिवार को शुद्ध पेयजल पहुंचाने का काम भी महाराष्ट्र की धरती पर तेज गति से चल रहा है। जल जीवन मिशन के तहत बीते साल भर में महाराष्ट्र के 19 लाख परिवारों को शुद्ध जल की सुविधा दी जा चुकी है। इसमें से
13 लाख से ज्यादा गरीब परिवारों की, उन परिवारों को तो कोरोना महामारी के दौरान भी पानी पहुंचाने का काम पूरा किया गया है। कोशिश ये है कि जिस प्रकार घर घर शौचालय बनाकर जिस तरह बहनों बेटियों को सम्मान और सुविधा दी गई, उसी तरह नल से जल पहुंचाकर उनके समय और श्रम को भी बचाया जाए। और शुद्ध पानी स्वास्थ्य के लिए भी बहुत उपयोगी होता है। साथियों, गांवों की आर्थिक और सामाजिक व्यवस्था में माइक्रो फाइनेंस इसका विशेष रोल है। मुद्रा जैसी योजना से गांव में स्वरोजगारी की संभावनाएं बढ़ी हैं। यही नहीं, बीते सालों में देश में सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हुई करीब करीब 7 करोड़ बहनों को 3 लाख करोड़ रुपए से अधिक का ऋण दिया गया है। किसानों, पशुपालकों और मछुआरों को, तीनों को बैंकों से आसान ऋण मिल पाए, इसके लिए सभी को किसान क्रेडिट कार्ड की सुविधा दी गई है। लगभग 2.5 करोड़ छोटे किसान परिवार जो पहले किसान क्रेडिट कार्ड से वंचित थे, उनको अब अभियान चला करके ये सुविधा दी जा रही है। साथियों, गांव में रहने वालों में, गरीबों में जब विश्वास जगेगा, जब उनका आत्मविश्वास मजबूत होगा, तो आत्मनिर्भरता का संकल्प भी मजबूत होगा। गांवों में आत्मनिर्भरता का यही विश्वास बाला साहब विखे पाटिल जी भी जगाना चाहते थे, जीवन भर जगाते रहे थे। मुझे विश्वास है कि जो भी उनकी इस आत्मकथा को पढ़ेगा, उसके भीतर नई चेतना का संचार होगा। मैं फिर एक बार बाला साहब विखे पाटिल को आदरपूर्वक नमन करते हुए आप सबको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। लेकिन मेरी बात समाप्त करने से पहले मैं एक बात जरूर आग्रह से कहना चाहूंगा, और महाराष्ट्र के लोगों से तो विशेष रूप से कहना चाहूंगा, कोरोना का खतरा अभी भी बना हुआ है। महाराष्ट्र में ये चिंता और जरा ज्यादा है, और इसलिए मेरी महाराष्ट्र के सभी नागरिक भाइयों बहनों से करबद्ध प्रार्थना है कि चेहरे पर मास्क, बार बार हाथ धोना, साफ सफाई रखना, 2 गज की दूरी, इन नियमों में बिल्कुल लापरवाही नहीं करनी है। हमें हमेशा याद रखना है, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं। हमें ये लड़ाई जरूर जीतेंगे, जीतनी है, जीतेंगे। फिर एक बार बाला साहब के पूरे परिवार को बहुत आदर के साथ, क्योंकि 4 पीढ़ी समाज सेवा में लगी रहे, ये छोटी बात नहीं है जी। और खुशी की बात यह है कि हर पीढ़ी ज्यादा कर रही है, अच्छा कर रही है। वरना हम जानते हैं कुछ पीढ़ियां ऐसी हैं, एक पीढ़ी के बाद दूसरी पीढ़ी थोड़ी कम ताकतवर नजर आती है, तीसरी पीढ़ी और कम नजर आती है, और धीरे धीरे डिटोरेशन दिखता है। जबकि बाला साहब के संस्कार ऐसे रहे हैं कि उनकी सब पीढ़ी उत्तरोत्तर अधिक शक्ति, अधिक अच्छे संस्कारों के साथ जन सेवा में लगे रहते हैं। ऐसे परिवार को भी आज प्रणाम करने का मैं
माननीय पंतप्रधान जी, माननीय मुख्यमंत्री जी, माननीय केंद्रीय मंत्री जी, माननीय विपक्ष के नेता और सभी अतिथियों का आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने अपना कीमती वक्त समय निकाल के इस कार्यक्रम को शोभा बढ़ाई और आत्मस्मरणीय बनाया। इसलिए मैं आपका सबका सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं। एक छोटासा आणखीन एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण या निमित्तानं करणार आहोत। देह वेचावा कारणी या पुस्तकाचं विमोचन आदरणीय पंतप्रधान श्री मोदीजी यांच्या हस्ते झालंय। आदरणीय श्री स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील लोकनेते यांच्याच विषयी ज्येष्ठ पत्रकार श्री महादेवराव कुलकर्णी यांनी एक पुस्तकाचं संकलन केलं आहे, ज्यामध्ये 70 महत्त्वाच्या लोकांच्या आदरणीय तर आपण स्वर्गीय पाहिलं विखे नुकतंच पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत देह वेचावा कारणी हे डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे। यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। तर प्रत्येकाने मुख्यमंत्री पंतप्रधान या सगळ्यांनीच बाळासाहेब विखे पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील आणि रावसाहेब दानवे हे देखील या कार्यक्रमासाठी प्रवरानगर येथे उपस्थित असून नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विखे पाटलांच्या आठवणींना उजाळा देताना सगळ्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर आपलं भाषण संबोधताना त्यांनी कोरोनाला सामोरं जाताना मास्क आणि नियमांचं पालन करा हे सुद्धा देशातल्या प्रत्येक जनतेला आवर्जून सांगितलेलं आहे।